दुर्दैवीची गोष्ट आहे. चळीगालची अधिवेशन येत आहे, थंडीची अधिवेशन येत आहे. दुर्दैवीची गोष्ट आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब शेती लोकांना थोडी थंड करायसाठी तिथं मोर्चा होऊ नये आणि रैतांचे विरोध होऊ नये म्हणून इन्स्पेक्शनला आलेले. हलगामचे बायपास संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी शेतावर येऊन पाहणी करत असले तरी हा केवळ अधिवेशन तोंडावर असल्यामुळे शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या मनात खरोखर शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असेल तर बायपास प्रश्न सहज सोडवता येऊ शकतो, पण केवळ अधिवेशनाला विरोध आणि मोर्चा होऊ नये म्हणून ते आज शेतावर आले आहेत. ते पुढे म्हणाले, रोड आणि विकासाचा आम्ही विरोध करत नाही, पण शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका. प्रशासन आम्हाला देशोधडीला लावत आहे. जर आमच्या मागण्या ऐकल्या गेल्या नाहीत तर आम्ही कायदा हातात घेण्यास भाग पडले जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला. अधिवेशन काळातही जर प्रश्न सोडवले गेले नाहीत तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुर्दैवीची गोष्ट आहे. चळीगालची अधिवेशन येत आहे, थंडीची अधिवेशन येत आहे. दुर्दैवीची गोष्ट आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब शेती लोकांना थोडी थंड करायसाठी तिथं मोर्चा होऊ नये आणि रैतांचे विरोध होऊ नये म्हणून इन्स्पेक्शनला आलेले. सत्तेची गोष्ट असं आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब मन केले तर काही करू शकतात. इवन गटप्रभा, येडदंडा आणि बलदंडाच्या कालव्याच्या सुप्रीम कोर्टचे ऑर्डर असताना तिथं लॉ अँड ऑर्डरची दगड फेकले आपले लोक. म्हणजे आमच्या पाणीचे म्हणा, आमच्या विहीरचे म्हणा, इलेक्ट्रिकलची आणि पाईपलाईनची सगळा ध्वंस करत होते इरिगेशन डिपार्टमेंट. तेव्हा शेवटीपर्यंत रिक्वेस्ट केल्या तर त्याने ऐकलं नाही. म्हटलं तर रैत बांधव सगळे मिळून एकत्र येऊन दगड फेकायचे प्रयत्न केले. अन्याय असं हे केले. कायदा हातमध्ये घेऊन आपल्या बचावसाठी त्यांनी प्रयत्न केले. ते रेफरन्समध्ये तेव्हा लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम होते म्हणून माननीय DC साहेब तिथं सुप्रीम कोर्टची ऑर्डरला गौरव ठेवून आणि रैतांच्या बरोबर थांबून तिथं काम थांबवलेले. आमच्या विनंती एवढाच आहे, हे बायपासची काही गोष्टी आहे, हे असंविधानात्मक, अवैज्ञानिक, रैतविरोधी आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये भ्रष्ट लोक आणि दुष्ट लोक भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठं प्रकल्प काय, हे सगळं परिसर नाश करायची, इथल्या लोकांची 1.5 लाख लोकांच्या बेरोजगारी करायची, रैत लोक करायची, काही गोष्टी ते षड्यंत्र चाललेले आहे. हे त्यांनी समजून घेऊन हे आम्ही काय म्हटले, माननीय कोर्टमध्ये असताना हे काम थांबवा, रैतांचा विश्वास घ्या, त्याच्यानंतर तुम्ही काय कोर्ट सांगतात, आपला रैत बांधव काय म्हणतात ते करा म्हणून. आता बघा, आमच्या समोर गांधीनगरची बायपास आहे. आम्हाला रोड आणि विकासची विरोध नाही आहे, तर तुम्ही आम्हाला कायदा कानून घ्यायला लावू नका. तिथं गटप्रभाचा रेफरन्स आहे आणि अनेक विनंती आहे. आम्हाला विकासची विरोध नाही आहे. हे रोड केले तर ह्याच्या ॲडव्हर्स इफेक्ट का होते, जनसंख्याच्या आणि गीर हे करून हे सगळं सुपीक जमीन बाद करायची. जिल्हाधिकाऱ्यांचा आजचा दौरा होता, पण शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न होता का? ओनली शांत करायची. अधिवेशन आलेले दुमडी होऊ नये. त्यांचे स्वार्थ साधलेले आहे, त्यांचे स्वार्थ साधलेले आहेत. रैतांच्या ऐकलेले ते फार चांगल्या पद्धतीने ऐकलेलं आहे. ह्यांच्या आतले उद्देश खरंच काय फायदा होईल आजच्या दौऱ्याचा? आपली नाही, फायदा त्यांनी करायलाच पाहिजे. बघा, सुप्रीम कोर्टची ऑर्डर त्यांनी थांबवतात म्हटलं तर आमच्या का थांबू नये. हे लोकांची 1.5 लाख लोक बेजार रोज होवाले आणि हर वर्षी बल्लारीचे नालाचे हे होवाले. एवढ्या लोकांचे विरोध आहे, कोर्टमध्ये आहे. हे काम करायला पाहिजे, तर ते करायला पाहिजे. ठीक आहे, नाही म्हटलं तर पुढं हानी होणार. कारणामध्ये बली पडू नका. तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी लक्ष घाला, जागृत व्हा म्हणून मी विनंती कराल.